मी आहे. तू ज्या ज्याप्रमाणे मला प्रेरणा देतोस त्याप्रमाणे सारं हे नाटक घडते. परंतु भगवान, शेवटी प्रत्येकाच्या जीवनातील भोग आहे आणि हे भोग कुणालाही चुकलेले नाही. आणि म्हणूनच मला एकच म्हणावंच वाटते, सुख दुःख भोग सारे चुकतील ना कुणाला. फक्त माझ्या आजी सांगायचा इतकी माणसं येत देऊ पण झाला कसा माहिता माझ्या आजोबांच्या बाजूने हात चालला आजान मजा केले आणि माझ्या बापाशी केल्याने आता मी केलं आणि जेवणा करता करता लगीन करतच माझा राहूला लगीन बिगीन काय माझा होईल का कशात होय आचार्य पळा कोण देतला आचार्य कोण पळत देतला नाही पण झाला कसा माहिता आया माझी मोठी हुशार होती
तरी म्हातारी असूनही हुशार होती. म्हाताऱ्याने काय केलं माहिती की समाजची आता बोला कोण बोलत त्याला नाही. पण आयन माझा काय केलं माहिती भावाकडे शब्द टाकले. भावाक सांगले गोपाळाने तुझा बोल माझ्या बोलाची पावले पण चालू करूया कसा तरी वाईट मला असला तरी. शेवट कसा माहिता मला कावलंय आणि मामाचा बोल केलं. तेव्हा खरं सांगते मामाचा बोल होता कोणी करू नको लगेच करून जास्त असतो. हा खरा सांगते आई शप्पथ मामाचा बोल कोणी केला की मला कावलं समजायचो. मी गावलंय माझ्यावरतून तुमका सांगतो. ऐकलात मामाचा बोल केलं लगीन झाला. काय बोलासारख्या नाही वाईट बोला केलं कुठला काय मायेला सुटला. आता माका झाला ठैरान मामाक मी काय बोलतो आणि मामी काय सांगतो सगळं बोलायचं तर मामी घराकडे येईल औषध एवढा ह्या बाणात. आता औषध बोला काय मामा बोला. शेवट काय केलंय लगीन केलंय पण खरोखर माझ्या गावलंय. देवाक सांगलोय बरं केलं लगीन सुद्धा काय मी तसं नाही वयान नाही होत. वयान लय नाही 40 वर्ष चालू होती नका. हे बघा महादेव पुजारे त्यांच्या धंद्यात बरकत ती. ऐकला लग्नात माझ्या नाईले तर नाईले पण मी त्या न्यायाला पाठवून दिल्या. तिघांचे आव्हान मानते आपल्याला ढकलून देते. झाला कसा माहिती लगीन केलंय घरा. ऐकला 40 वर्षात लगीन केलंय वयान मोठं नाही होतंय मी पण औषधासाठी केलं. आणि 50 वर्ष आता नका सांगा 40 वर्षात लगीन केलं तर पोरा नका म्हणतली काय का सांगा. पोरा काय म्हणतली बापूच म्हणतली का आजो म्हणतली तरी पण हरकत नाही. जवाब चांगले का असा लगीन केलंय पण झाला काय पॉइंटवर काय नाही. मामाचं अक्षम माझ्यावर बसलो नका पोर नाही दोन नाही. शेवट कंटाळलोय आणि म्हटलं काहीतरी जाऊन जीव देतलो. जीव देऊ जाते तर भीती वाटायला लागली मेलं इथं. आता जीव देतलं म्हणजे मरतलोय तसं पाठी म्हटलं जीव द्यायचं नाही. आणि काय जमात पिक्चर देऊन आपलं मामा ढव जमात पिक्चर देऊन ढवळायचा मेला काय गेला पण झाला कसा खरोखरच जीव देऊ जातले देऊ आता नदीच्या किनाऱ्या येण्या पोरच्या बांधला गावला बिचाऱ्यानं कोणी टाकलेल्या काय माय. त्या पोरक्या घेतलं घराकडे आणलं आणि लो 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 करून पराग नानाचा मोठा केलं पण झाला काय पोर माका ऐकत नाही. पोर माका ऐकत नाही काय बोला केलाय का अंगार रव रव धावता. अरे नानाचा मोठा केलाय व्हाया नको तर मी दिलोय. आता काय माहित आहे पोरांची काय गंमत खरी नाही. तेव्हा ह्या पोर मला योग झाला दर येळा गेला आता सुटला नाही तर खाऊ दिलं खायतो भाऊ तो. अहो बाबा दादाने खायतो खाय. अहो आल्यानंतर पाहिला लहान लहान सुंदर झाला. त्याच वेळी आई बाई असं कोण आहे म्हणजे हा सगळं मला आठवणली म्हणून हात मारला. इतके दिवस भियाला आता झाला नसता होतच बाबा एवढे माझ्यावर राहत बसला कशा तरी का मला काय झालं
काय सांगलं काय ऐकलं जेवण करून जायच्या पाहिजे एकतर मिरची कापून घेतलं कांदा कापून घेतलं बाबा बटाटे आलं लक्षात म्हणजे माझ्यावर तुमचा राग आहे त्यासाठी काम करू बया बसान खाऊ गावाचा वेळेवर इथं आला नाही आजूबाजूला पाहिला मी कुठेही याचा अंदाज आपण घेतला नाही आणि म्हणून माझ्यावर राग झाला लाडाने राहिला तुमचं त्याला म्हणजे अहो बाबा सुटलं म्हणून मी कुठेही गेली काय नव्हती गेली? इथंच होती होय. बाबा मिरची काय अहो, बाबाचं ऐका अहो बाबा कांदे बाबा काले हो नाही बाबा नाकार मारून देतो रे काय मला बाबा काले अहो एक तसं म्हणायचं बाबा मिरची अहो बाबा तसं म्हणायचं नाही बाबा मिरची कांदे आणि कोथिंबीर हे मी शोधत होती हा म्हणजे खै ठेवलंय की बघितलं म्हणून मला विलंब झाला हो हो. खरा सांगळे काय गौरी हा चिट्या बोलवलं नाही ना कशासाठी आणि लाकडं फिराचा बाबा मला सांगा त्या भगवतीच्या मंदिरात मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवात भोजनाची जय्यत तयारी आमच्या मातीवर मी आहे जेवण करणार माहिती आहे ना आपला व्यवसाय काय भक्तांना भाविकांना भोजन बनवावं आणि साऱ्या भक्तांना भोजन द्यावं हा आमचा व्यवसाय आहे बाबा काय का मी जरी गरीब घरात माझा गरीब घरात जन्म झाला तरी सुद्धा बाबा मला खंत नाही बिया नको मला केव्हाच खंत नाही बाबा बाबा तुझ्यासाठी काय पण करू तयार आहे. तू राहायचा ना मी जितो असे तो भयाचा मा माझ्याकरिता वाटल ते करणार बाबा फक्त माझा काम तू ऐका बरं आले लक्षात बाबा आतापर्यंत जरी माझा जन्म झाला आणि गरीब घरात जन्माला आली तरी सुद्धा काही जीवनात कमी नाही बिया नको सारखं मला प्राप्त होत आहे आमच्याकडे बरेचसे माणूस आहोत थोडा आता काही कमी पदार्थ जेवते ना फक्त मी सांगितलं जातो काय जेवण करून माझ्याकडे तुला येऊ काय बरोबर आहे उद्या मोठा उत्सव आहे त्या उत्सवात आपल्याला जायला हवाय हा बरं मानता किती तू येऊ नये काय जेवण करून लागलंय काय किती तू हो मानता बाबा हो माझ्या हातच्या त्यांनी सांभाळा खाल्या अहो थांबा काही पण बोलू नका मला सांगा ज्या उत्सवात भावी भक्त येणार आहेत किती देव पण मला सांगा जास्त भावी भक्त आले तर भोजन कसं देणार कसा म्हणजे माता तू विचारता कसा म्हणून फक्त थैल्या लोकांचा सामान ठेवतो काय काय माणसा जेवणात वाढली हा? डाळ कमी पडली हा? फक्त जवळ पाणी आणि मीठ ठेवा काय हो पाणी आणि मीठ ठेवा एकदा कल्चीवर खाणार म्हणजे साऱ्या भक्तांना हो भोजन पुरणार होणार आहे मला कसं माहिती माझ्या हातचा ज्यांनी सामारा खाल्या ज्यांनी माझ्या हातचा सामारा खाल्या बरं आहे. 2-3 दिवस घरात बसणार नाही ऐकलं बाबा असा मी एवढं काय असते बाबा मला सांगा तुमच्या पोटी जन्माला आले ना खरंच मी धन्यवाद आहे कारण जरी गरीब घरात जन्म झाला असेल होतो तरी जीवनात काही कमी नाही पण आतापर्यंत तुमच्याकडून काहीच मागितलं नाही म्हणजे आता आता मात्र मी मागणार आहे मला हवंय काय जा द्याल काय जा द्याल काय सांगा हो हयाचा नाक म्हणून सांगले काय? ते हवं तर मग पहा बसा म्हणते बदल हा ना बसा बदल ना खरं आहे बाबा जे मागणार आहे तेच मला हवंय काय हयाचा नाक द्याल तुम्ही हो म्हटलं काय का हा बाबा आता याच क्षणात मी तुमच्यावर मागणार आहे तेच मला द्यायचं आहे काय तर माग सांगले ना हयाचा येतो असं खरंच आता मात्र समाधान करा मग ऐका काय मागते ती चरण तेरा बदल
हा